ची व्यवस्था काय करण्यात आली आहे? रेश्मा, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि आता लोक परत आपलं सामान जे आहे ते घेऊन घरी जायचा प्रयत्न करतायत। ही साधारणतः आग 1:30च्या सुमारास लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं कारण सांगितले आणि नंतर ती पसरत गेली आणि सिलेंडरच्या स्फोटामुळे तिने रौद्ररूप धारण केलं। साधारणतः या ठिकाणी 10 गल्ल्या आहेत, 1200 झोपड्या आहेत, त्यातल्या 200 ते 250 झोपड्या पूर्ण जळून खाक झालेल्या आहेत। सुदैवाने जीवितहानी झालेली नाही आहे आणि लोकांची सोय जी आहे ती करणं सुरू आहे। आपल्यासोबत या परिसरातले नागरिक आहेत ज्यांना जळ बसलेले आहे। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वीच इथं आग लागली होती आणि 2011 साली देखील इथं आग लागली होती, त्यामुळे तिसरी आग आहे, मात्र सर्वात मोठी आग आहे। वारंवार आगी लागण्याचं कारण काय आहे? 2 दिवसापूर्वी आग लागली होती रात्री, आता आज बघितलं आपण काय? वारंवार आग लागण्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की इथं जे इलेक्ट्रिसिटी सप्लायचे जे पोल्स आहेत ते घरांना लागून आहेत। हॅप हजार्ड काम आहे। वायरिंगचं जो कनेक्शन देण्यात येतो ते घरांना लागून आहे आणि असे कनेक्शन देण्यात आले ज्या कारणांनी घरांना आग लागणं हे आज दुसरी घटना घडलेली आहे। परवा रात्री देखील 2:45 वाजता एक घटना घडली, त्यात 5 घरं पेटलेली आहेत आणि आज 48 तासाच्या आत दुसरी घटना घडती, यात कमीत कमी 200 ते 300 घरांची आग लागलेली आहे आणि हे खूप मोठा एक नुकसान आहे। सिलेंडरमुळे नंतर ती आग पेटत गेली आणि लोक सिलेंडर घेऊन परत आमच्या वस्तीतलं वैशिष्ट्य असं आहे की नागरिकांनी स्वतःहून सिलेंडर बाहेर काढलेत। नागरिकांनी स्वतःहून आपल्याला बाहेर काढलेलं आहे। बाई माणूस असतील किंवा लोक असतील आणि तरुण मंडळींपासून वयस्करांपर्यंत सगळे बाहेर आलेत। एकही माणसाला जीवितहानी झालेली नाही। मला सांगा, तुम्हाला पक्की घरं का मिळत नाहीयेत? आतमध्ये रस्ता नाही आहे जायला, अग्निशमन दलाचं वाहन जाऊ शकत नाहीत। आग लागल्यानंतर तुम्ही बघतायत आज 200च्या वरती घरांच्या लोकांचे संसार गेलेले आहेत। तुम्हाला इथं लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले की बाबा आम्ही तुम्हाला घर बांधून देऊ? काही नाहीये, तसं काही नाहीये। फक्त जे ते आहे ना, जे नेता आहे ना ते आपले बघतात। आम्हाला कोणी पक्की घरं देऊ शकत काय मागणं आहे तुम्हाला? झोपडपट्टी योजना पाहिजे? नाही, आम्हाला आमच्या ज्या जागी घरं आहेत त्या जागी आम्हाला बिल्डिंग बांधून। हो, हम लोग को वही जगह पे घर मांगता, बाकी किधर नहीं मांगता। जब भी आते ये लोग हम लोग को बोलते बना के देंगे, वापस चले जाते और उनका जो होने का है हमेशा काय करणार? आज तुमची काय सोय केली आहे? मी बेबी साळवी बोलते, उपाध्यक्ष पुणे शहरचे आरपीआयची रामदास साठवचे बोलते मी। 12 वाजता सावित्र पुढेचे तर वाड्याचं देशमुख सगळं आलते। मला सांगा आज तुम्ही काय करणार? आजच सांगते तुम्हाला, आजच सांगते तर तिथं आम्ही म्हणलं या गाड्या कुठे पाहतात म्हणून मी बघितलं। माझ्या बहिणीचा मला फोन आला की 7 नंबर बिल्डिंगची तिथं आग लागली म्हणून मी पळत आले। पळत तिथं फक्त पाण्याच्या 2-3च गाड्या होत्या। मग मी काय केलं प्रशांत जगतापला फोन लावला, बागेला फोन लावला। आपण जर बघितलं तर साधारणतः 200च्या वर झोपड्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत आणि लोकांची मागणी जी ती पक्क्या घराची आहे। वारंवार इथं आगी लागत आहेत, आतमध्ये रस्ते नाही आहेत, त्यामुळं लोकांना घरं पाहिजेत पक्की। येथे लोक येतात, आश्वासन देतात, परंतु याला कोणीही घरं देत नाही। आम्ही स्थानिक लोक आहे। निश्चित अद्वैत, तेव्हा पालिका प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देईल अशी अपेक्षा करू आणि आज दिवसभर या झोपडपट्टीतल्या तरुणांनी ही आग विझवण्यासाठी, लोकांचा जीव वाचवण्यासाठी जी मेहनत घेतली त्यांच्या मेहनतीला देखील लोकमतच्या टीमकडून सलाम। अद्वैत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल। आणि यानंतर बातमी आहे मराठा ठोक मोर्चानं सरकारवरती केलेल्या गंभीर आरोपांची। मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडण्याचा सरकारचा कुटील डाव असून जो संवाद यात्रा विधिमंडळावरती काढण्यात आली, या सगळ्यामध्ये ही संवाद यात्रा काढणारे जे मराठा मोर्चाचे कार्यकर्ते होते ते सरकारचे दलाल आहेत असा गंभीर आरोप मराठा ठोक मोर्चाकडून करण्यात आलेला आहे। आणि याबद्दलच हे जे आरोप करणार आहेत मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते, त्यापैकी रमेश केरे पाटील आता आपल्यासोबत आहेत। रमेशजी, नेमका तुमचा आरोप काय आहे? सरकारचे दलाल आहेत संवाद यात्रा काढणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते। महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज आज पण एकच आहे, आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। पण गेल्या कित्येक दिवसापासून एक 4-5 लोक जर सोडले, हे कित्येक दिवसापासून या सरकारला मदत करत आहेत। माझा त्यांच्यावर आरोप आहे। आज गेल्या कित्येक दिवसापासून 12-13 दिवस झाले या आझाद मैदानामध्ये नानासाहेब जावळे असतील, त्याच्यानंतर महेश डोंगरे असेल, संजय सावंत असेल, हे आमचे बांधव गेले 12-13 दिवसापासून त्या ठिकाणी बसलेले आहे। मग यांना का गरज होती दुसरा पॅन्डॉल लावायची त्या ठिकाणी? त्यामुळे आज मी त्यांच्यावर आरोप केलेला आहे। कारण
एकीकडे आज आपण सांगतोय महाराष्ट्रातला तमाम मराठा आज आशेनं बघतोय. एक 2-4 दिवस राहिलेले, फक्त 2 दिवस राहिले अधिवेशनाला बरं का. आणि यांना दुसरा तंबू त्या ठिकाणी मांडण्याची गरज काय होती, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. माऊली पवार मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य जे सध्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करतात त्यांना आपण विचारूयात की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. रमेश केरे पाटील आहेत, त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारकडून देखील, आणि तुम्ही देखील त्याला तेवढेच जबाबदार आहात. संवाद यात्रा म्हणजे संवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले जे सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत ते सरकारचे दलाल आहेत असा गंभीर आरोप तुमच्यावरती होतोय. तुमचं म्हणणं काय आहे? मराठा क्रांती मोर्चामध्ये कोणतीही फूट नाही आहे. मराठा बांधव तमाम महाराष्ट्रातले एकच आहे. हजारो समन्वयक, हजारो कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून ज्या राज्य मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल दिला, तो अहवाल दिल्यानंतरच आज आरक्षणाचा हा क्षण जवळ आलेला आहे. ह्याला जबाबदार कोण आहेत? हे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न केले म्हणून हा क्षण आला. ज्या लोकांनी विरोध केला की आयोगाला निवेदन देऊ नका, आयोगाला भेटू नका, ते लोक आज आम्हाला सांगत आहेत की मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी हे सगळं केलंय. संवाद यात्रा मॅडम कधी डिक्लेअर केली? 22 ऑक्टोबरला. आमची 225 लोकांची राज्याची कार्यकारिणी आहे. जे समन्वयक आहेत 225. तुम्ही काय समाजाचे मालक आहे? समिती तयार करता. 5 कोटी मराठा बांधव या ठिकाणी महाराष्ट्रात. 175 जण काय मालक आहे का समितीचे? काढली आम्ही. सर्व जिल्ह्यातले लोक आहेत आमच्या बरोबर. कोणत्या जिल्ह्यातले लोक आहे? बिस्किट खाणारे का चंद्रकांत दादा पाटला बरोबर? 75 जण आम्ही मालक नाही. चंद्रकांत दादा पाटला बरोबर बिस्किट खाणारे मालक आहे तुम्ही? आपण बोलताना मी मध्ये बोललेलो नाहीये. चंद्रकांत दादा पाटला बरोबर बिस्किट खाणारे मालक आहे तुम्ही? मध्ये बोललेलो नाहीये. तुम्ही मागासवर्ग आयोगाला विरोध करणाऱ्या लोकांना अधिकार आहे का? आज 200 आमदाराला हे मागासवर्गीय आयोगाला अजिबात विरोध केलेला नाही. आणि कायदेशीर तज्ञांनी सांगितलेले आम्ही रिपोर्ट 200 आमदारांना भेटून दिले. आणि आज आमच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत, ऐकून घ्या रमेश केरे पाटील, अहो महाराष्ट्र ओळखते तुम्हाला ना आम्हाला. माध्यमांना माझी विनंती, आमच्यात फूट वगैरे काही नाहीये. त्यांच्या मागण्या समाजामध्ये अजिबात फूट नाहीये. मी काय बोललेलो, मराठा समाजामध्ये अजिबात फूट नाहीये. आम्ही 4-5 जण जर सोडले, तर आम्हाला 4-5 लोक जर सोडले, यांनी वाटलं केलेलं मराठा समाजाचं, आमच्या बांधवांना स्थानबद्ध केलं असतं का? आज ज्या त्या जिल्ह्यामध्ये सगळे ओळखत आहेत. कोणत्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे संवाद यात्रा काढल्या हो तुम्ही? महाराष्ट्रामध्ये तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा केल्या सांगा? संवाद यात्रा सर्व महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा काढल्या ते सांगा. आणि लोकांना सांगितलं की लोकांनी सांगितलं तुमच्या सोलापूरमध्ये कोणत्या ठिकाणी संवाद यात्रा झाली? हे महाराष्ट्रापर्यंत संवाद आम्ही साधला आणि या संवाद साधला करून आमच्या कार्यकर्त्यांना डांबून ठेवलं. महाराष्ट्रामध्ये 8-10 समन्वयक म्हणजे समाजाचे मालक नाहीये. या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30-40 समन्वयक आहे. त्यांना का बरं अटक होत नाही? तुम्हाला कसं अटक होती? जनता मालक, मराठा समाज बांधव मालक. अटक करून घ्या तुम्ही. कोण समाजाचं काम? नाटक बंद करा तुमचं नाटक. तुमचा खेळ संपलेला आहे आता. महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना आव्हान करतो, जेव्हा 10-12 दिवस झाले त्या आझाद मैदान मध्ये नानासाहेब जावळे असतील, महेश डोंगरे असतील, संजय सावंत असतील, त्या ठिकाणी बसलेले. जर तुम्हाला संवाद यात्रा जर आणायची असती, तुम्हाला आम्ही अजिबात विरोध केला नसता. तुम्ही म्हणता ना मराठा बांधव, त्या ठिकाणी येऊन बसायला पाहिजे तुम्ही. त्या ठिकाणी दिवसभर घरी नजर काय गरज आहे तुम्हाला आला तंबू मांडायचा? सांगतात की आम्ही सरकार पुरस्कृत समाजाचे मार्ग लागून गेले काय? अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि आज आम्ही बुद्धिवादी सामाजिक मालक लागून गेले का? त्या लोकांना घेऊन सगळ्या 200 विधिमंडळ आमदारांना भेटलो आणि त्यांना हे निवेदन दिले की आम्ही दिले. 288 आमदारांना निवेदन दिले. 288 आमदारांना. हे काही लोकांना बघवत नसते. काही विघ्न संतोषी लोक असतात. दगड त्याच झाडाला मारला जातो ज्या झाडाला बघतोय. माऊली पवार नका शिकू आम्हाला. तुम्ही काय धंदे केले आतापर्यंत सगळ्या समाजाला माहिती. चांगलं काम करतोय त्यांना बघवत नाही. काय चांगलं काम केलं तुम्ही? काय योगदान तुमचं समाजासाठी? 22-23 वर्ष झाले समाजाच्या माध्यमातून जीवाचं रान करून फिरतो आम्ही सगळे. मराठा क्रांती मोर्चा नाव हे संभाजीनगरने दिलेले हे लक्षात ठेवा. मराठा क्रांती ठोक मोर्चा पण नाव आम्ही दिलेले. अरे ऐकल्यावर बिस्किट खाणारे लोक तुम्ही. चांगलं माहिती आहे आपल्या आंदोलनामुळे समाजाची किती हानी झाली. 42 बांधवांचे प्राण गेले. त्यांची मागणी आमची आहे. कुटुंबियाला मदत मिळालाच पाहिजे. अरे महाराष्ट्र कोणी दिली? ज्या टायमाला परळीचं आंदोलन 7 तारखेला संपलं, 9 ऑगस्ट बंदची हाक कोणी दिली? भरकटलं सगळ्या समाजाला माहिती. अरे 50 जणांचा बळी घेतला तुम्ही. माहितीये मराठा क्रांती मोर्चा. अरे 50 बांधवांची हाय लागणार तुम्हाला. 50 बांधवांचा जीव घेतला तुम्ही. राजकारण करत तुम्हाला घेणार कोण मालक नाहीये. मराठा अरे तुम्ही 50 जणांचा बळी घेतला समाजाचा. महाराष्ट्रातले समन्वयक आहेत. महाराष्ट्रातले बिस्किट खाणारे समन्वयक
राज्यस्तरीय बैठक सकाळी 10 वाजता तुम्ही लावा मैदानावर राज्यस्तरीय आम्ही ठेवलेली बैठक. आहे. तुम्ही कोणती राज्यस्तरीय बैठक लावली? ती चंद्रकांत दादा पाटला समोर बसणाऱ्या बिस्किट खाणाऱ्यांची उद्याची ती बैठक आहे. याचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा काय अजिबात काडीचा संबंध नाही आहे. या तमाम महाराष्ट्रामधील मराठा बांधवांना मी आज आव्हान करतो की ही जी उद्याची राज्यस्तरीय बैठक आहे ही चंद्रकांत दादा पाटला सोबत जाऊन बिस्किट खाणाऱ्यांची ही बैठक आहे. जर तुम्हाला तुमच्यावर आरोप नसते केले मी त्या ठिकाणी नानासाहेब जावळे बसलेले त्या ठिकाणी तुमच्या आमच्या अजूनही नाशिक मधल्या कोल्हापूर मधल्या बांधवांना आझाद मैदानात येऊ दिलं जात नाही. आमचं उपद्रव्य मूल्य काय आहे हे शासनाला माहिती आहे. कित्येक समाजाच्या भावनांचं राजकारण करणार तुम्ही. 50 जणांचा बळी घेतला तुम्ही. आमच्या समन्वयकाला अडवतंय, आम्हाला अटक करतंय. ही दडपशाही शासनाची चालू आहे आणि त्याला काही लोक बळी पडून आमच्यावर आरोप करीत आहेत. हे समाजाचं असं चांगलं काम करत असताना अशा घटना काय चांगलं काम केलं? चंद्रकांत दादा पाटील हॉस्टेल केलं तुम्हाला म्हणून त्या ठिकाणी बसले तुम्ही. हॉस्टेल लागत होतं तुम्हाला. बिस्किट कमी केले चंद्रकांत दादा पाटलाचे. कोण चांगलं काम करतंय कोण आज या आयबीएन लोकमतच्या माध्यमातून या महाराष्ट्रात 4 समन्वयक जर सोडले, हे स्वयंसोयित समन्वयक आहेत. हे 4 समन्वयक त्यांचे नाव पण मी घेणार आहे, लवकरच घेणार आहे. या 4 लोकांनी या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचं वाटोळं केलेलं आहे. या महाराष्ट्रातला तमाम मराठा आज पण एक आहे आणि शेवटपर्यंत एक राहणार. संवाद यात्रा बिस्किट मराठा समाज हा एक संघ आहे. त्याला कोणीही असं नमवू शकत नाही. ज्यांची लायकी नाही त्या लोकांना आरोप करायचा अधिकार नाही. ज्यांचा अभ्यास नाही, प्रश्नाची ज्यांना जाण नाही, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाहीये. दुसरा तंबू कशाला मांडला? त्या ठिकाणी नानासाहेब जावळे बसेल असताना दुसरा तंबू का बरं मांडला तुम्ही? आमचा नियोजित आहे 22 काय नियोजित आहे? 15 दिवस झाले त्या ठिकाणी वस्त्या गाव आणि शहर माऊली पवार मला एक सांगा, त्या ठिकाणी 15 दिवसापासून आपले बांधव बसलेले नाही त्या ठिकाणी. संपवायचं नाहीये हे आवाहन करून ही संवाद यात्रा सरकार दरबारी आणले. आरक्षणाचा तातडीने निर्णय घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हो का? 15 दिवस झाले पवार साहेब मला एक सांगा, 15 दिवसापासून आपले बांधव त्या ठिकाणी बसलेले आहे. तुम्ही जर संवाद यात्रा त्या ठिकाणी आले असते, त्या ठिकाणी बसले असते तर आम्ही तुमच्यावर आज आरोप केले नसते. काय गरज आहे तुम्हाला दुसरा तंबू मांडायची आवश्यकता का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बरोबर आहे. ऐका ना साहेब, ऐका एक मिनिट. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, संवाद यात्रा ही राज्यस्तरीय बैठक कोपरखैरण्याला झाली. माध्यमाला आम्ही त्यावेळेस तुम्ही राज्यस्तरीय बैठक, मी जरी समन्वयक असलो मी काय समाजाचा मालक नाहीये. तुम्ही 175 जण म्हणजे काय समाजाचे मालक नाहीये. कोण नाही समाजाचं मालक तुम्ही बी नाही मी बी नाहीये. मी समाजामध्ये जाऊन जो काम करतोय तुम्ही 175 जण म्हणजे समाजाचे मालक नाही. तुम्ही काम करतोय, मी समाजाचं काम करतोय. तुमच्या पण त्याच मागण्या आहेत, माझ्या बी त्याच मागण्या आहेत. तुमच्या पण घोषणा त्याच आहेत, माझ्या बी एकच आहेत. समाजामध्ये 2 गट असू शकतात, एक जहाल असू शकतो, एक मावळ असू शकतो. तुमचा जहाल गट म्हणा, आमचा मावळ गट म्हणा. ज्या टायमाला 9 ऑगस्टचा मोर्चा होता हेच ते माऊली पवार आहे. हे काय म्हणत होते माहिती का? पहिले मोर्चा आणि नंतर चर्चा. आणि का बरं तुम्ही चर्चेला गेलो? 9 ऑगस्टला का बरं चर्चेला गेले तुम्ही? 5 कोटी समाजाचे मालक लागून गेले का चर्चेला जायला? कुठं 9 ऑगस्टला मुंबईत जाऊन मोर्चा झाला. राज्य समन्वय समितीने निर्णय घेतला 9 ऑगस्ट. कोणत्या राज्य समन्वय समिती? 5 कोटी समाजाचे मालक. शासनानं फसवलं, समाजाच्या लक्षात आलं. परत आम्ही समाजाकडे गेलो, सांगितलं आम्ही शासनानं फसवलं म्हणून. कुठे गेले समाजामध्ये आम्ही की या शासनाकडे जरी चर्चेला आम्ही गेलो असेल तरी यांची काय गेले शासन आमची काय दडपशाही करते. काय करते? सगळ्या महाराष्ट्राला मारते. कोण कसे आंदोलन करते? मुंबईत बसून कोण कसं करतंय, कोण कसं किती आणि ग्राउंड मध्ये बांधावर रस्त्यावर आम्ही फिरतोय. लोकांचे प्रश्न आम्ही सोडवतोय, लोकांच्या अडचणी आम्ही बघतोय. बरं कोणते प्रश्न सोडले तुम्ही आता? लोक चंद्रकांत दादा पाटलांकडे गेल्या तुम्ही कित्येक वर्षापासून चर्चेला जात आहेत आणि त्या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही मराठा समाजाचे किती प्रश्न सोडवले सांगा. चर्चेला प्रश्न सोडवले म्हणून सांगतो ना. सांगा ना. बीबीसीचे JR काढले, त्याची अंमलबजावणी होत नाही. हेच आम्ही आंदोलन केले. आम्ही आंदोलन केले. तुम्ही काय आंदोलन केले दाखवा. सारखी प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. हे आम्ही चर्चेला गेलो म्हणून झालं. ते जे चालत नाही हे आम्हीच सांगितलं ना समाजाला. बापरे. वसतिगृह चालू झाली महाराष्ट्रात, ती बंद पडले. चालू करायला आम्ही गेलो चर्चेला म्हणून चालू झाली. किती वसतिगृह चालू केले? सांगितलं ना. किती वसतिगृह चालू केले हे आम्ही सांगितलं ना. किती चालू केले वसतिगृह?
अहो जी काय 4 झाली 5 झाली, सोलापूरचं वसतिगृह चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी बंद पडलं, हे आम्हीच सांगितलं ना. चर्चेला गेलो नसतो तर जे मार्गच निघाला नसता ना, वसतिगृह चालू झालं असतं, 5 कोटी मराठा बांधव आहे, 5 कोटी मराठा बांधव आहे. और मला एक सांगा, 5 कोटी मराठा बांधव आहे आणि तुम्ही 175 जण 5 कोटीचे मालक आहात का? मोर्चाच्या परवानग्या कोणाच्या नावाने? चर्चेला मी एकटा गेलो नाही. अहो राजे, मला सांगा, मोर्चाच्या परवानग्या कोणाच्या नावाने? त्या सरकारवर चर्चा केली, चर्चेने प्रश्न सुटू शकतो आपण म्हणतो, म्हणून चर्चेला गेलतो. माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता, महाराष्ट्रातल्या कोर कमिटीने निर्णय घेतला की चर्चेला जायचं. कोणती कोर कमिटी? समाजाला कळू द्या ना. पोटात दुखत असेल, तुम्ही काय समाजाला आव्हान करून कधी काय कोर कमिटी तयार केली? काय पत्रकार परिषद घेऊन असं काही समाजाला विचारलं तुम्ही का? आम्ही आज महाराष्ट्रातील चुपचाप, तुमचा एकच धंदा आहे, एक चुपचाप आपले 100-1 जण जमा व्हायचे, कोर कमिटी तयार करायची आणि सरकारसोबत चर्चेला जायचं, हा तुमचा धंदा आहे. आणि माध्यमांना माझी विनंती आहे, आमच्यात फूट वगैरे पडलेली नाही. काही लोकांना आम्ही जे चांगलं काम करतो ते बघवत नसल. खूप चांगलं काम आहे तुमचं, पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हॅलो, आमच्यात मराठा समाजामध्ये अजिबात फूट नाहीये, ते मी पण सांगतोय. तुम्ही 4-5 जण जर सोडले तर महाराष्ट्रातला तमाम मराठा आज पण एक आहे आणि शेवटपर्यंत एक राहणार आहे. बिस्किट खाणारे त्यांची गरज नाही समाजाला. तुम्हाला जी 4-5 नावं वाटतात ना, काय बोला ना तुम्ही. कित्येक वेळ सांगणार आहे ना, थोडं थांबा. कोण काम उद्याचे दिवस होऊ द्या फक्त. 4-5 जणांना समोर आणतो मी. मीडिया समोर आला ना तुम्ही. 3 वर्ष झाले जीवाचं रान केलं, घरी नाही गेलेलो आम्ही. तुमच्यासारखे बिस्किट खात नाही फिरलो. मॅनेजर कोण एक असेल, झोपलेला मोर्चा तुळजापूरमध्ये सुरू केला आणि जागा केला. आम्ही जर सरकारला मॅनेज असेल तर इथं आम्ही आत्मदान करू, आम्ही स्वतःवर गोळ्या झाडून घेऊ. आम्हाला असं मॅनेज वगैरे सरकार नाही, आम्हाला कोणच गोष्ट नाही. आमचा मालक आमचा समाज आहे, आमचा मालक दुसरं कोण नाहीये. अहो तुम्ही नाही, तुमचे बोलते धनी कोण आहे? त्यांना आनंद समोर. नितेश राणेंकडे गेलेली माणसं, त्यांची क्लिप महाराष्ट्र नाही. अरे त्या नितेश राणे साहेबाला विचारा, ते आमच्यावर अरे आरोप करायला लावणारे तुम्ही आहे का? क्लिप सगळं महाराष्ट्र नाही. पुरे अरे आम्हाला बदनाम काम करणार, लोकांना बदनाम करणार लावणार लोक तुम्ही. या नितेश राणे साहेबाला लाईनवर घ्या, या नितेश राणे साहेबाला लाईनवर घ्या ना. माऊली पवार घ्या ना, का चंद्रकांत पाटलांना घ्या त्या लाईनवर. माझा चंद्रकांत दादा पाटलाशी संबंध नाही, माझा नितेश राणे साहेबांशी संबंध नाही. माझा सोशल मीडियावर चर्चेला जायचे, पुरा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. समाजाचे आहे 50 बांधव गेलेले, 9 ऑगस्ट बंदची कोणी पुकारली, परळी आंदोलन हे 7 ऑगस्टला संपलेलं आहे. आज मीडियाच्या माध्यमातून सांगतो, परळी आणि लातूर हे आंतर या समाज बांधवांनी लाभा पाटील असेल, मी असेल, नानासाहेब जावळे असेल, महेश डोंगरे असेल, ज्या टायमाला आम्ही परळीमध्ये बसलो होतो, लातूर ते परळी अंतर किती आहे या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना माहिती आहे. काय गरज होती तुम्हाला त्या लातूरमध्ये बैठक घ्यायची, दुसरी बैठक घ्यायची? परळीमध्ये बैठक लावायला पाहिजे तुम्ही, तुम्हाला बैठकच लावायची. महाराष्ट्रातली बैठक कुठं घ्यायची, कोण घ्यायची? 225 लोकांची समन्वय समिती ठरवते, मी एकटा ठरवत नाही. आणि ती समन्वय समितीचे निर्णय घेते. अरे तुम्ही 225 जण म्हणजे काय मालक झाले का समाजाचे? त्यामुळे तुमचं काय, तुम्ही काय म्हणताय, लातूरला कशाला बैठक घेतली, तुम्ही काय समाजाचे मालक नाही, तुम्ही आमचे मालक. तुमच्या 175 लोकांमध्ये आता मीडिया समोर तुमच्या कोणत्या नावाच्या तेवढा वेळ द्या, मी जे नाव असतो मीडियाला तेवढा वेळ आहे का नाव ऐकायची विचार. मग ते लाईव्ह कार्यक्रम घालावं तुम्ही त्यांना. आरक्षण भेटू एकदा, आरक्षण भेटूच तर आहे ना, शांत बसा. पण पाटीलजी, पवारजी, आता आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे, अगदी दृष्टिक्षेपात आलेलं आहे. पवारजी ऐका, पाटीलजी ऐका की आरक्षण दृष्टिक्षेपात आले, पुढच्या काही दिवसांत आरक्षण देखील मिळेल. या निमित्तानं एवढ्या 2-4 दिवसांमध्ये या 2 समाजात म्हणजे 2 माणसांमध्ये 2 गटांमध्ये फूट पडलेली दिसते. हे चित्र बरं दिसत नाहीये. हे कुठेतरी वाद मिटायला हवा, कुठेतरी समन्वय व्हायला हवा, असं वाटत नाही का? दोघांनाही हा प्रश्न आहे. पवारजी पहिल्यांदा तुम्ही बोला. आमचा वाद नाही, मग हे काय? निश्चित आमचा वाद इकडे बघा. वादळ सुरुवातीने केली, त्या टायमाला आमचे बांधव ते आझाद मैदानाला बसले होते, त्यांनी शांततेत त्या ठिकाणी बसले असते. वैचारिक प्रवाह वेगळे असू शकतात, विचाराची दिशा वेगळी असू शकते. आम्ही मावळवादी आहे, आमचा कायद्यावर अभ्यास आहे, आमचा संविधानावर विश्वास आहे. संविधानात बसणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं त्यासाठी लढणारे हे सर्व कार्यरत आहेत, हे सर्व कार्यकर्ते आहेत, हे सर्व समन्वयक आहेत. पाटीलजी, वाद नाहीये तर मग काय? एवढे सगळे आरोप केल्यानंतर तुम्ही म्हणताय वाद नाहीये. नाही, मराठा समाजामध्ये
अजिबात वाद नाहीये. मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये तर वाद आहे आणि तो हे चांगला त्यांचं- नाहीये. जर मी अंतिम टप्प्यात काय आरक्षण सांगतोय, आलेलं आहे. माऊली पवारचा माझा अजिबात वाद नाही बरं का. हे माऊली पवारच्या मागचे जे बोलते धनी आहे बरं का, ते कधी समोर येत नाही. समाजासमोर आजपर्यंत ते आलेले पण नाही. रमेश केरे पाटलाचा बांध रेटलेला नाही, माझा रमेश केरे पाटलाचा वाद नाही. ते जे म्हणतात राज्याची बैठक बरं का, आम्ही पण राज्याची बैठक बोलतोय आणि राज्याची बैठकीत बघू. पवारजी, पाटील यांचा आधी ऐकून आम्हाला घ्या. त्यांची भूमिका पवारजी, पटत नाही. आम्ही मावळापर्यंत काम करतोय. पवारजी त्यांच्याकडून ऐकून घ्या. नावं ओके, सांगा ओके, मग कोण आहेत ते बोलवे ते धनी ते कोण आहेत? सांगणार हा मॅडम बोला. बरं का. लवकरच राज्याची बैठक आम्ही पण आयोजित केलेली आहे. राज्याच्या बैठकीत आम्ही त्यांचे नाव पण घेणार आणि सगळं घेणार. पवारजी, आणि आमची बैठक उद्या सकाळी मॅडम 10 वाजता आहे. आमची पण राज्याची बैठक उद्याच आहे. आझाद मैदानमध्ये आम्ही आहे. आमची बी किती बैठक जिल्ह्याचे आझाद मैदानमध्येच प्रतिनिधी आहे. उपस्थित असतात तुम्ही बघा. आमची बैठक आझाद मैदानाची उद्या. ओके ओके ओके. तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या बैठकीला पण आमच्या शुभेच्छा. तेव्हा केरे पाटीलजी आणि माऊली पवारजी तुम्ही दोघांनी आपापली भूमिका मांडली. मराठा समाजाचं आरक्षण अगदी दृष्टिक्षेपात आहे. उद्या ATR मांडला जाणार आहे, त्यानंतर विधेयक मांडलं जाईल आणि त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं ठोक मोर्चा आणि क्रांती मोर्चामध्ये अशा पद्धतीनं वाद होणं हे साहजिकच चांगलं लक्षण नाहीये मराठा समाजासाठी. अख्खा मराठा समाज या दोन नेत्यांना बघतोय, या दोन गटांना बघतोय भांडताना. एक प्रकारे समन्वय व्हायला हवा आणि ज्या पद्धतीनं ठोक मोर्चा नेत्यांनी म्हणजे केरे पाटील यांनी ज्या पद्धतीनं आरोप केला की क्रांती मोर्चातले ज्यांनी संवाद यात्रा काढली ते सरकारचे दलाल आहेत, हे देखील गंभीर म्हणायला हवं आजच्या सगळ्या या पार्श्वभूमीवरती. आणि यानंतर वळूयात पुढच्या घडामोडीकडे. मराठा आरक्षणासंदर्भातलीच ही महत्त्वाची बातमी आहे. विधिमंडळामध्ये एकीकडे सरकार मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप होतोय आणि आता दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकींचा सिलसिला सुरूच आहे. आज सकाळी होणारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ही आता रात्री 9 वाजता होणार आहे. तसंच ATR देखील आजऐवजी उद्याच विधिमंडळात दाखल केला जाईल. त्यामुळे आरक्षणाच्या विधेयकासंदर्भात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विरोधक करतायत. दरम्यान उद्या सरकारकडून मराठा आरक्षणाच्या विधेयकाबरोबर ATR देखील सादर केला जाणार आहे.